आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. हो ना, पण त्याच महाभारतात हेही सांगितलंय की दुसऱ्याचं वाईट करून आपलं चांगलं होतं असं नाही. अगं सुडाचा अग्नी कुणीही पेटवू देत, त्याची कारण काहीही असू देत, पण त्यात आहुती मात्र सगळ्यांची पडते. आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलींच्या आयुष्याची होळी झालेली मी बघू शकत नाही. आई अगं असं काही होणार नाहीये, प्लीज. गॅरंटी काय? हं, याची गॅरंटी काय? अगं आरू, तू बघितलंयस ती बाई काय काय करू शकते. मग आता पुन्हा विस्तवाशी का खेळतेयस? आई अगं बास अरू, मला आता आणखी एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. झालं एवढं पुरे झालं. नाही आई, आता कुठे युद्ध सुरू झालंय. आता तह नाही. नाइस नाइस. आओ मम्मा, तुम्ही इथे काय करताय? मला तुम्ही तुमच्या रूम मध्ये बोलवायचं ना, तुम्ही इथे कशाला आलात? रिलॅक्स. एक ऑकवर्ड होण्याची काहीच गरज नाही. बाय द वे श्रेयस, आम्हाला हे तर माहिती होतं की तू बिझनेस मध्ये खूप प्रोग्रेस करतोयस, पण अदरवाइज पण प्रोग्रेस करतोयस हे माहिती नव्हतं. मम्मा असं काही नाहीये. नाही नाही, आमच्यापासून लपवण्याची काही गरज नाहीये. नो, आय एम अवेअर की आता तू काही लहान राहिला नाहीस की मम्मा बरोबर सगळं शेअर करशील, बट हे चालणार आहे मम्माला. मम्मा मी काही लपवत नाहीये तुमच्यापासून. और रादर लपवण्यासाठी काहीतरी असायला हवं ना. कशात काही नसताना हे एवढं. वाव श्रेयस, मम्मा 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 करू नकोस. आम्हाला एवढंच सांगायचंय की जर हे आहे तर मम्मा अप्रूव्स. मम्मा मला काहीच कळत नाहीये. काय असं काय म्हणताय? तुझ्याकडे बघून आम्हाला सगळं कळतंय. हा, आता फक्त एक गोष्ट सांग, हे वन साइडेड आहे की? आय डोंट नो मम्मा. म्हणजे आता तरी त्या माझ्यापासून लांब लांब पळतात, मला अवॉइड करतात, माझ्याशी बोलत नाहीत. तर म्हणजे फिलिंग्स आहेत. आहेत ऑफकोर्स. पण असं कसं शक्य आहे? असंच असतं. मुलींच्या मनातल्या फिलिंग्स अशा पटकन कळत नाहीत बेटा, कारण त्या स्वतःहून कधीच काही बोलत नाही. त्यांना बोलतं करावं लागतं. यू नो मम्मा, मिस अनुष्का इतर मुलींसारख्या नाही आहेत, वेगळ्याच आहेत त्या. अच्छा. म्हणजे व्हॉट आय मीन टू से इज की त्यांना वेळ द्यायला हवा. वेल, टाइम इज मनी. आय मीन सगळा खेळ टायमिंगचाच आहे श्रेयस. तसा तू हुशारच आहेस. कसं आहे, अनुष्का रत्नपारखी लाखोंमध्ये नाही, करोडोंमध्ये एक आहे. आय फील शी इज एक्सक्लुसिव्ह. असं व्हायला नको की
तिला वेळ द्यायचा म्हणून तू थांबून राहिलास आणि तुझ्या नकळत ती तुझ्या आयुष्यातून निघून गेली. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. वेल, बाकी सगळं आता तूच ठरव. मम्माच्या बाजूने एवढंच की गुड लक. थँक्यू. आय अप्रूव्ह. मी बोलते. हा ताई, मी करणारच होते तुला फोन, पण गडबडीत राहून गेलो. नम्रता, ते सगळं जाऊ दे. आधी मला सांग, पेनड्राईव्हचं काय झालं? आपल्या पेनड्राईव्ह मध्ये ती गाणी कशी आली? क्षणाचं फुटेज कुठे गेलं? मी पण तोच विचार करते की असं कसं झालं, पण मग माझ्या लक्षात आलं की फुटेज नाही बदललंय, पेनड्राईव्ह बदललाय. म्हणजे जेव्हा मी पेनड्राईव्ह घेऊन घरी आले ना, तेव्हा संजय मामा मला धडकले होते. तेव्हा माझ्या हातातून तो पेनड्राईव्ह खाली पडला आणि कदाचित मला वाटतं तेव्हाच तो अदलाबदली झाला असेल. म्हणजे तू जो पेनड्राईव्ह कनेक्ट केला तो एक्सचेंज झालेला होता, राईट? नक्की नाही सांगता येणार, पण असंच काही. अगं पण मग तुझा पेनड्राईव्ह कुठे गेला नम्रता? जेव्हा टक्कर झाली ना, तेव्हा पेनड्राईव्ह खाली पडला होता, पण मला तो उचलताना आला कारण कोणी ना कोणीतरी होतं तिथे. पण मला काय वाटतं ताई, तो पेनड्राईव्ह आहे ना संजय मामांकडे गेला असेल, त्यांनी त्यांचा म्हणून उचलला असेल, कारण आता तिथे कुठलाच पेनड्राईव्ह नाहीये. आता काय करायचंय मलाही सुचत नाहीये. तू बघ जरा तुला पेनड्राईव्ह मिळतोय का आणि मला कळव, ठीक आहे? हो ताई, मी बघते. ओके. ताई, काय करायचंय आता? मलाच सुचत नाहीये. या पेनड्राईव्हच्या भरोशावर आपण आता नको राहायला. लग्न तोंडावर आलंय. अरू, बसा. मी काय म्हणते, बाबांना ना बातम्या बघायच्या होत्या, त्यांचं मन रमेल ग. मी लावू का टीव्ही? आई अगं लाव ना प्लीज. असं का विचारतेस? मी आता ऑफिसलाच निघत होते. हळूहळू पाणी घ्या. लावते. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सुप्रसिद्ध उद्योजक आराध्या बोलते. माझ्याकडे एक इन्फॉर्मेशन आहे. हो, पुरावे सुद्धा आहेत. पुरावे बघून ठरवा ऍक्शन घ्यायची की नाही. लगेच पाठवते. थँक्यू. शनू बेबी, तुला माझी आठवणच येत नाही ना? वेडा आहेस का तू? तुला माहितीये मला तुला किती भेटावंसं वाटतं, पण मॉम यू नो ना. सिरियसली सांगू का, माझ्याकडे जर खूप पैसा असता ना, मी कधीच तुझ्याशी लग्न केलं असतं यार, पण पैसेच नाही आहेत. सो तुझी मॉम कधीच लग्नासाठी रेडी नाही होणार. फक्त मॉम नाही, डॅड सुद्धा. तुला माहिती मी आता सुद्धा कशी बशी घरातून बाहेर निघून आलीये, तेही पार्लरचं रिझन देऊन. त्या दिवशी तुला मेहंदीमध्ये मॉमनी बघितलं आणि ती खूप चिडली होती. नशीब समज तिने डॅडला अजून काहीच सांगितलं नाहीये. येस, थोडक्यात वाचलोय आपण. तूच का बोलवलंस मला मेहंदीसाठी? तू बोलवलं म्हणून मला यावं लागलं की नाही? अरे पण मला माझी मेहंदी दाखवायची होती तुला. किती ऍडव्हेंचरस आहेस ग तू. मला मेहंदीसाठी काय बोलवतेस, स्वतःच्या हातावर माझं नाव काय लिहितेस, त्यात त्या चंपू अक्षयशी ओळख करून दिलीस. बिचारा अक्षय, त्याला आयडियाच नाहीये की मी त्याच्या होणाऱ्या बायकोचा बॉयफ्रेंड आहे. बट यु नो, चंपू आमच्या लग्नासाठी असं फारसं इंटरेस्टेड वाटत नाहीये. त्या दिवशी सुद्धा तो असा इरिटेटेड वाटत होता. हे बघ, तो लग्नासाठी इंटरेस्टेड आहे की नाही आपल्याला त्याचं काय. आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना. मग काहीही झालं तरी तो लग्नासाठी रेडी व्हायला हवा. येस बेबी, आय नो. मॉमचा कॉल आहे.
हॅलो शनाया, कुठे आहेस तू? अगं मी तुला सांगितलं होतं ना की मी पार्लरला आली आहे. का काय झालं? तू लगेच घरी ये. अगं पण आता मी नाही येऊ शकत, माझं फेशियल चालू आहे मम्मा. तुझी नॉनसेन्स बडबड ऐकायला मी कॉल केलेला नाहीये. म्हटलं ना ताबडतोब घरी ये. ओके. काय झालं? मॉम माझ्याशी इतकं रूढ कधीच वागली नाहीये. काय झालं असेल? मला लगेच घरी बोलवलंय तिने. मी निघते. या ओके बाय. बाय. हा मोनिशा बोल. यश, आम्ही संपलोय. फिनिश. एक मिनिट मोनिशा शांत शांत. आम्हाला कळेल असं बोलशील? यश, आमच्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडलीये आणि पोलीस माझ्या नवऱ्याला इन्क्वायरीसाठी घेऊन गेले आणि आमच्या सगळ्यांचं अकाउंट फ्रीज केलंय. व्हॉट? अगं या अंडरस्टँड. या शांत हो. हा शांत हो. काही मदत लागली तर आम्हाला फोन कर. येस, थँक्यू सो मच यश. टेक केअर. काय झालं मम्मा, तुम्ही असे शॉक का झालात? एव्हरीथिंग ऑल राईट? या आय मीन नो, मोनिशाचा फोन होता. त्यांच्याकडे इन्कम टॅक्सची रेड पडली आहे. अरे बापरे, सगळे अकाउंट फ्रीज केलेत म्हणे. खूप टेन्शन मध्ये, खूपच स्ट्रेस्ड. ओ माय गॉड. ऑब्विसली यशोधरा त्यांच्या सगळ्या व्यवहारावर आता बंदी येणार. हा बर, शनायाचे वडील, त्यांचं काय म्हणणं आहे? आय डोंट नो. आय मीन आत्ताच युएसहून आलाय ना तो. आणि आय डोंट नो, ती असं म्हणाली की त्याला पण अरेस्ट केलंय. अरे बापरे, पण अचानक अशी रेड पडलीच कशी? त्यांना काही नोटीस वगैरे आली होती का आधी? नो आयडिया. सगळं विचित्र आहे एवढंच आम्हाला कळतंय. आणि आता अशा परिस्थितीत आपण अक्षयचं लग्न करणं म्हणजे. मम्मा, यू मीन टू से की? आम्हाला असं वाटतं की आता तरी हे लग्न पोस्टपोन करायला हवं. अगं काहीतरीच काय बोलतेस यशोधरा? सगळी तयारी झालीये, कार्यक्रमाला सुरुवात झालीये आणि लग्न पुढे ढकलायचं म्हणजे लोक काय म्हणतील? अगं आजी, लोक काय म्हणतील याहीपेक्षा अक्षय आणि शनायाला काय वाटेल याची काळजी वाटते मला. हा एक मिनिट श्रेयस, हे बघ, तुम्हा सगळ्यांचा कन्सर्न आम्हाला कळतोय. बट तुम्ही हा विचार केलाय का इन्कम टॅक्सची रेड पडलीये म्हणजे नक्की व्यवहारात काहीतरी इलिगल घडलंय किंवा असा इन्कम टॅक्स वाल्यांना डाऊट आहे. अशा वेळेला द रेप्युटेशन इज ॲट स्टेक. त्यांचं नाव खराब झालेलं आहे आणि आपण आपलं नाव त्यांच्याशी आत्ता जोडणं योग्य नाहीये. मम्मा, त्या तुमच्या बेस्ट फ्रेंड आहेत ना? आहे ना. सो आय एम शुअर या सगळ्यातनं ती सुटेल. त्यानंतर लावून देऊ लग्न, पण तोपर्यंत आय थिंक वी शुड अवॉइड. नाही नाही नाही, मला असं वाटतंय की आपण या सगळ्यात अक्षय आणि शनायाचा विचार करायला हवाय. कारण शनाया मुलगी आहे, या सगळ्यात तिची बदनामी होईल. आय अंडरस्टँड, पण हा विचार तिच्या आई वडिलांनी आधी करायला हवा होता. श्रेयस, मम्मा अगदी बरोबर बोलताय. नाही, मलाही यशोधराचं म्हणणं पटतंय. जोपर्यंत या प्रकरणात मोनिशा आणि तिच्या फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट नाही हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण या लग्नाचा विचार करणं मला तरी योग्य वाटत नाही. ऍब्सोल्युटली. अरविंद, आमचं एक काम कर. मोनिशाच्या नवऱ्याला किंवा मोनिशाला तूच कॉन्टॅक्ट कर आणि त्यांना सांग की लग्न आत्ता आपण पोस्टपोन करूया. आय मीन आम्ही फोन केला ना तर मग खूप इमोशनल ड्रामा होणार आहे अँड आय कांट हँडल दॅट नाव. आम्हाला कळत नाही अक्षयच्या लग्नात आणखी किती विघ्न येणार आहेत. अरिष्ट उगाच मागे लागत नाही. आपली कर्मच आपल्याला उत्तरं देत असतात. तीच येतात परतून. आई इनफ. मुलांसमोर आता आम्हाला तोंड उघडायला लावू नकोस. तसंही आम्हाला कळत नाही अचानक इन्कम टॅक्सची रेट पडलीच कशी, कोणामुळे, याचा शोध तर घ्यायलाच हवा.
चला, पेनड्राईव्हचा प्लॅन जरी फ्लॉप झाला असला तरी यशोधरा सरनाईक आपल्याला नवनवीन संधी देतच असते, निराश करत नाही. हो, आणि आता स्वतः बसली असेल चटफडत. आफ्टर ऑल तिच्या बेस्ट फ्रेंडची मोनिशाची बदनामी होतीये ना. नुसती बेस्ट फ्रेंड कुठे, आता तर त्या होणाऱ्या विहीणबाई आहेत. पण आपल्याला आता लग्नच पोस्टपोन झालंय, तर कसली विहीणबाई आणि कसलं काय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अक्षय आणि शनायाचं लग्न पोस्टपोन झालंय. प्लीज ताई, उगाच मस्करी करू नकोस. अगं हे बघ, नम्रताचा मेसेज आलाय. ओ माय गॉड, थँक्यू ताई, थँक्यू सो मच. तुम्हाला प्रॉमिस केलं आणि तसंच झालं. खरं तर हे मी काहीच केलं नाहीये, हे सगळं त्या मोनिशा आणि तिच्या नवऱ्याचं काम आहे. मी फक्त योग्य लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवली. हो, आपण उगाच कोणाला संकटात टाकतच नाही ना, आणि एस्पेशली यू. पण ती माणसं जी काही वागली आहेत ना आपल्या बरोबर, तेच शनाया आता त्यांच्या बरोबर वागते. तिचा मार्ग जरी वेगळा असला ना तरी हेतू तोच आहे. तिला फक्त पॉवर आणि पैसा मिळवायचा आहे. बघ ना, किती वाईट वागते ती अक्षयशी, किती वाईट. ताई, ती लोकच फ्रॉड आहेत आणि त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. ती तर त्यांना मिळणारच. आता फांद्या तुटल्यात, फक्त मुळावर एक घाव आणि झाड जमीनदोस्त. त्यासाठी मुळावरचा घाव संपूर्ण शक्तीनिशी करायला हवा. श्राऊ, ज्या बाईमुळे आपले बाबा व्हीलचेअरवर आलेत ना, तिला मुळासकट संपवायचंय. मम्मा, तुम्ही अजूनही तुमच्या डिसिजनवर ठाम आहात? ऑफकोर्स, आमचा डिसिजन झालाय श्रेयस. आता तो योग्य आहे की नाही हे वेळच सिद्ध करेल. मम्मा ऐका ना, एकदा बसून अक्षय आणि शनायाशी बोलायला नको का? श्रेयस प्लीज, आमच्यासाठी हा विषय संपलाय. आणि बघ, आता आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की हे लग्न कॅन्सल झालंय. स्पेशली रत्नपारखी फॅमिली. रत्नपारखी त्यांना कशाला? असं काय करतोयस? आपण त्यांच्याबरोबर बिझनेस रिलेशन्स डेव्हलप करतोय. बाहेरून काही चुकीची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे गेली तर दॅट विल नॉट बी राईट. तू एक काम कर ना, अनुष्काशी बोल आणि अपॉइंटमेंटच फिक्स कर. रादर उद्याचीच मिळते का बघ. लेट्स मीट देम. लग्न कॅन्सल झाल्याचंही सांगू आणि बिझनेसही डिस्कस करू. येस मम्मा. हाय इशिता. हॅलो मिस्टर अक्षय. टेलिपॅथी यालाच म्हणतात ना? नाही, ते माहित नाही, बट योगायोग नक्कीच म्हणत. नाही म्हणजे
जो मेसेज मी केला तो सेम मेसेज तुम्ही मला केलाय. याला टेलिपॅथीच म्हणतात ना. हो का? बरं, असं अचानक कॉल करावा असं का वाटलं? हो, तुम्हाला न्यूज मिळाली नाही का? कसली? माझं लग्न पोस्टपोन झालंय. व्हॉट? का? म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? आणि तुम्ही ओके आहात ना? हो, मी ओके. पण मला त्याबद्दलच तुमच्याशी बोलायचंय. पण कसं बोलावं ते कळत नाही. मिस्टर अक्षय, प्लीज एवढी फॉर्मॅलिटी नका करू. तुम्ही प्लीज बोला ना, तुम्हाला जे काही बोलायचंय ते. सिरियसली? हो. इफ यू डोंट माइंड, मला तुमच्याशी बोलायचंय. प्लीज. येस मिस्टर अक्षय, प्लीज बोला. हॅलो मिस अनुष्का. हाय. मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय का? नो नो नो, नॉट एट ऑल. ऑनलाईन मीटिंगची तयारी. बोला. ऍक्च्युली एक काम होतं तुमच्याकडे. येस येस, बोला ना. ममाना आणि मला रत्नपारखी सरांची अपॉइंटमेंट हवी होती. आज भेटता येईल का त्यांना? आज? आजचं शेड्यूल मला जरा बघावं लागेल. आय मीन, असं लास्ट मिनिट डॅड बरोबर मीटिंग अरेंज करणं जरा कठीण वाटतंय. आज त्यांच्या काही मीटिंग्स लाईनअप आहेत. सो उद्या चालेल? उद्या? हो, उद्या 12 वाजता चालेल? हो हो, चालेल ना. मी ममाना कळवतो तसं. ओके, मी डॅडना अपडेट करते. बाय. ओ, हॅलो. लगेच कॉल कट केला. मे बी मीटिंगला उशीर होत असेल. आता उद्या भेटणार आहेच ना. उगाच अपसेट होऊ नको श्रेयस. कम ऑन, चिल बडी.